हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच छान असा दोडक्याचा ठेचा किंवा दोडक्याची चटणी पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवायचं आहे. अशा प्रकारे आपण दोडका आहे त्याचं जे देठ असतं तो काढून चाखून पाहायचा आहे, म्हणजे तो कडू आहे की नाही, कारण दोडका शक्यतो कडू पण असतो. अशा प्रकारे आपण किसून घ्यायचं आहे. खूप सुंदर, अगदी दोडका न खाणारे पण आवडीने खातील एवढा छान होतो. आणि चव म्हणाल तर एक नंबरच. हे बघा, अशा प्रकारे मी किसून घेत आहे. बघा, सर्व 2 दोडक्याची भाजी मी बनवणार आहे. ठेचा किंवा किस काही नाव देऊ शकता. अशा प्रकारे मी पूर्ण किसून घेतले आहे 2 दोडके. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण चिरून घेत आहे. बघा, अशा प्रकारे आपण कोथिंबीर चिरून घालणार आहोत. खूप छान स्वाद येतो. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचे जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचेल आणि छान छान अगदी टेस्टी नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचा तुम्ही आस्वाद घ्याल. हे बघा, अशा प्रकारे आपण बारीक कांदा पण चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो पण आपण चिरून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या जो ठेचा किंवा किस म्हणा दोडक्याचा तो खूपच टेस्टी लागेल. साध्या सोप्या पद्धतीने, पण जे दोडका खात नाहीत त्यांना कळणार पण नाही की हा दोडक्याचा ठेचा किंवा दोडक्याचा किस आहे म्हणून. चव म्हणाल तर एक नंबरच लागते. बघा, टोमॅटोने तर खूप छान चव लागते. एकदा अशा प्रकारे तुम्ही करून बघा. त्यानंतर आपण दोडक्याचा हे बघा, अशा प्रकारे फ्रेश असे दोडके घेतले आहेत. आपण ते किसून घेणार आहोत. त्याचं वरचं देठ काढून आणि चाकून सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घालून घेतलं. त्यामध्ये आपण जिरे घातले आहे. जिरे छान असे तडतडून द्यायचे. फोडणी जर चांगली बसली तरच कुठल्याही भाजीला छान असा स्वाद येतो, चव येते. त्यानंतर आपण कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला. तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. खूप छान लागते. बघा, अशा प्रकारे अवश्य बनवा. तुम्ही जर अशा प्रकारे जर किस बनवला दोडक्याचा तर खाणाऱ्याला वाटणार पण नाही की तो दोडक्याचा किस आहे. हे बघा, छान असं आपलं कांदा पचवून झाला आहे. त्यानंतर मी लसूण खोबरं घातलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे. छान असं आपण परतून घेणार आहोत. लसूण खोबऱ्याने खूप छान चव येते आणि अवश्य अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने, आणि महत्त्वाचं म्हणजे गावाकडची पद्धत आहे ही, या पद्धतीने करून बघा. छान असं आपलं लसूण खोबरं परतून झालं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घातला आहे. टोमॅटो पण आपण छान असं परतून घेणार आहोत. खूप छान चव लागते. अवश्य अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर घरातील मंडळींना आवडलं की नाही ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर आपण हळद घालणार आहोत. हळद ही आरोग्यासाठी खूप छान असते आणि रंग पण छान येतो. प्रत्येक भाजीमध्ये हळदीचा वापर करायचा असतो. त्यानंतर आपण मसाला घातला आहे, जो माझा घरगुती काळा मसाला आहे, कांदा लसूण मिक्स, तो घातला आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आपण वेगळं धणं जिरा पावडरचा वापर करणार नाही. नंतर आपण जो दोडका किसून घेतला होता तो त्यामध्ये घालणार आहोत आणि खूप छान असं आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर होते आणि चव म्हणाल तर खूपच छान. तुम्ही ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता, एवढं छान होतो. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. अजिबात येथे आपण पाण्याचा वापर करणार नाही. छान असं आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपण 5 मिनटासाठी मीडियम गॅसवर झाकण ठेवणार आहोत. 5 मिनटानंतर आपण बघा झाकण काढलं आहे. आपला दोडका छान असं बघा किती छान असं तेल पण सुटलं आहे. आपण तेलाचा वापर जास्त केला नाही तरी पण आपला दोडक्याला तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घेणार आहोत. त्याने खूप छान चव लागते. तुमच्याकडे
शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करत नसतील तर तुम्ही ओलं खोबरं वापरत असाल तर ते पण वापरलं तरी पण चालेल. पण आमच्या साईडला शेंगदाण्याच्या कुटाचाच जास्त वापर केला जातो, म्हणून मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर असा आपला बटाट्याचा कीस दोडक्याचा कीस म्हणा किंवा दोडक्याचा ठेचा म्हणा आपला बनवून तयार झाला आहे मैत्रिणींनो. शिजला पण आहे कारण आपण किसून घेतला आहे, त्यामुळे त्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि झटपट होणारी रेसिपी आहे. एक नंबरच झाला आहे, एवढा छान वास सुटला आहे बघा. मी आता बाउलमध्ये काढते आहे. खूप सुंदर चवीला होतो. अशा प्रकारे अवश्य बनवा मैत्रिणींनो. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून मला तुमचे आभार मानण्यास खूप आनंद वाटेल. हे बघा आपला ठेचा बनवून तयार झाला आहे. त्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर त्यामध्ये गार्निशिंगसाठी घालून घेतली आहे बघा मैत्रिणींनो. मस्तच असा आपला दोडक्याचा कीस, दोडक्याचा ठेचा तयार झाला आहे. अशा प्रकारे अवश्य बनवा आणि बनवल्यानंतर सर्वांना आवडलं की नाही ते सांगायला अजिबात विसरायचं नाही. मी इथे ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करत आहे बघा. ज्वारीची भाकरी, दोडक्याचा कीस, वा मस्तच. या मग सर्वजण दोडक्याचा कीस आणि ज्वारीची भाकरी खायला, जे की चव एक नंबरच लागते. दोडका न खाणारे पण चवीने खातील आणि बघा दिसतंय की नाही, कुणाला वाटणार पण नाही की ही दोडक्याची भाजी आहे. एवढी अप्रतिम चवीला होते. आणि त्याच्याबरोबर कांदा मस्तच. खूप छान अशी रेसिपी मैत्रिणींनी तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, हाईप करा आणि छानशी कमेंट करून भेटूयात मग छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.